नमस्कार मित्रांनो, चर्चा ढीग या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतोय की गेले 4 दिवस सोशल मीडियावरती एक प्रश्न उपस्थित होतोय. तो म्हणजे पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरती. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरती प्रश्न उपस्थित केलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की एक काल्पनिक पात्र आहे जे इतिहासामध्ये घुसटलं गेले किंवा नवीन पात्र निर्माण केलं गेले. तर आज आपण चर्चा करणार आहोत दिनकर विष्णू काकडे या सरांसोबत, जे मिरजमध्ये स्थित आहेत. त्यांनी फातिमा शेख यांच्यावरती एक कादंबरी सुद्धा लिहिली आहे. काकडे सर यांच्याशी चर्चा करूयात. तर सर, आता जो प्रश्न उपस्थित केला जातोय फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरती, तर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? फातिमा शेख हे व्यक्तिमत्व काल्पनिक नाही आहे. कारण ज्या वेळेला सावित्रीबाई फुले आपल्या माहेरी नायगावला गेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी दीर्घ पत्र महात्मा फुलेंना लिहिलं होतं. आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की फातिमा शेख यांना सांगितल्याप्रमाणे सर्व कामे व्यवस्थित करत आहेत आणि त्याची मला अजिबात काळजी नाही, त्या फार काळजीपूर्वक काम करतात. तर हा जो पुरावा आहे तो योग्यच आहे ना. त्यामुळं हे व्यक्तिमत्व काल्पनिक आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण सावित्रीबाई फुलेंनी त्याचा पुरावा दिलेला आहे. आणि खरं म्हटलं तर त्यांच्याविषयी डॉक्टर मागो माळी, ते इतिहास संशोधक होते, गारगोटीचे डॉक्टर माळी, तसंच शिवाजी विद्यापीठाचे इतिहास संशोधक मराठी विभाग प्रमुख रवींद्र ठाकूर यांनीसुद्धा महात्मा नावाचं महात्मा फुलेंच्या जीवनावर पुस्तक लिहिलेले आहे. त्या पुस्तकातसुद्धा फातिमा शेखचा उल्लेख आहे. तसंच प्राध्यापक सचिन गरुड, इस्लामपूरचे प्राध्यापक सचिन गरुड यांनीसुद्धा 3 व्यक्तिमत्व लिहिलेले आहेत. हे त्यात फातिमा शेखचा सुद्धा उल्लेख आहेत. ते सुद्धा इतिहास संशोधक आहेत. म्हणजे असं 2-3 इतिहास संशोधकांनी तर त्यांच्याबद्दल भरपूर असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ते काल्पनिक आहे असं आपण म्हणू शकत नाही, किंवा कुणीतरी घुसडले असंही म्हणू शकत नाही. तर सर, तुम्ही फातिमा शेख यांच्यावरती जे पुस्तक लिहिलं ते लिहिण्यासाठी तुम्हाला कोणते संदर्भ ग्रंथ मिळाले किंवा असे कोणते सबळ पुरावे मिळाले ज्याचा तुम्ही अभ्यास करून त्यावरती पुस्तक लिहिलं, ते थोडं थोडक्यात सांगावं. मी त्यांच्यावर लिहिण्यासाठी प्रथम गंजपेठेत 2 वर्ष त्यांचं वंशज कुठं मिळतात का किंवा त्यांची मुलाखत घ्यावी म्हणून मी फिरत होतो. गंजपेठेत अनेकांचे मी घरी जाऊन जे शेख आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारलं, पण मला तसा कुणाचा संदर्भ सापडला नाही. अखेर मी बाबा आडवांच्या ऑफिसमध्ये गेलो, बाबा आडवांची भेट घेतली. ते म्हटले त्यांच्या संबंधी मी भरपूर संशोधन केले किंवा शोधण्याचा प्रयत्न केला, आम्हाला काय सापडलं नाही. आता तुम्ही नवीन आहात पिढी, तुम्ही संशोधन करा. मग त्यानंतर मग मला प्रश्न पडला. मग मी संदर्भ ग्रंथांचा अभ्यास चालू केला. मग माझ्याकडं महात्मा फुलेंचे गौरव ग्रंथ आहेत. त्यानंतर गारगोटीचे डॉक्टर मागो माळी इतिहास संशोधक आहेत, त्यांचं पुस्तक मी क्रांतिज्योती पुस्तक वापरण्यात आलं. शिवाजी विद्यापीठाचे रवींद्र ठाकूर इतिहास संशोधक, त्यांच्या पुस्तकाचा मला संदर्भ मिळाला. पुन्हा इस्लामपूरचे प्राध्यापक सचिन गरुड, त्यांचंही पुस्तक मला मिळालं. म्हणजे त्यामुळे मला असं बराच संदर्भ ग्रंथ गोळा करण्यासाठी बरेच प्रयास करावे लागले. तर परंतु मी असं ठरवलं होतं की फातिमा शेखचं व्यक्तिमत्व लोकांपुढं आलं पाहिजे. कारण जे संदर्भ मिळाले ते मी लिहिलं, पण याच्यापुढं इतर पुढच्या पिढीनं त्यांच्यावर संशोधन करा हा माझा हेतू होता. त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना समजावं, तसंच पुढच्या पिढीनं सुद्धा त्याचा अभ्यास करावा, इतिहास संशोधन करावं हा माझा हेतू होता. म्हणून मी जेवढे संदर्भ मिळाले त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं. मला सांगा सर, की तुम्ही फातिमा शेख यांच्यावरतीच पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? त्याचं उत्तर असं आहे की ज्याने समाजासाठी योगदान दिलेलं आहे त्यांच्यावर लिहिणं गरजेचं असं मला वाटलं. कारण असं अनेक व्यक्ती आहेत योगदान दिलेल्या, परंतु प्रसिद्धीपासून त्या दूर आहेत किंवा इतिहासाच्या माध्यमातून त्या पुढं आले नाहीत. मग ते इतिहासात आलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, हा माझा हेतू.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जातीभेदाच्या पलीकडे गेलेलो आहे. त्यामुळं योगदान दिलेली व्यक्ती मुस्लिम असो, कोणत्याही जाती पंथाचा असो, त्याने जे कर्तव्य केले ना, त्याने जे योगदान दिले ना, त्याने जो त्याग केला ना, त्याच्या व्यक्तिमत्व समाजापुढं आलं पाहिजे. आणि म्हणून मी अशा वंचित व्यक्तिमत्वावर लिहिण्याचं मानस होता माझा, म्हणून त्याप्रमाणे मी फातिमा शेखवर लिहिलं. तर सर, जसं तुम्ही म्हणालात की इतिहासामध्ये आणखीन काही अशा व्यक्तिरेखा आहेत ज्या अजून समोर नाही आल्या किंवा त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, त्या जगासमोर आल्या पाहिजेत. तर तुमच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये आणखीन अशा कोणत्या व्यक्तिरेखा आहेत की ज्या समोर येणं गरजेचं आहे? आहेत. तर गारगोटीचे डॉक्टर मागोमाळे यांनी क्रांतिज्योती पुस्तक लिहिलेलं आहे. अच्छा. त्यामध्ये मला महात्मा फुलेंच्या मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर त्यांचा फोटो आणि 5-6 ओळी माहिती मला दिसून आल्या. मग मी असं ठरवलं की त्यांच्यावर वेगळं असं पुस्तक लिहिलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण समाजापुढं आलं पाहिजे. तर ते व्यक्तिमत्व म्हणजे सगुणाबाई क्षीरसागर होत. तर ह्या सगुणाबाई क्षीरसागरांचं महत्त्व असं आहे की महात्मा फुलेंच्या आई मातोश्री हे महात्मा फुले 8-9 महिन्याचा असताना वारल्या. तेव्हा यांचं पालनपोषण सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलं. लहानाचं मोठं केलं, पालनपोषण केलं चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर त्याही महात्मा फुलेंच्या हाताखाली शिकल्या आणि त्याही शिक्षिका झाल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंनी 22 शाळा त्यावेळेला काढल्या होत्या. त्या शाळेमध्ये त्या शिक्षिका पण होत्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं लग्न लावून त्यांनी दिलं, म्हणजे त्यांचं लग्न जुळवण्याचं काम त्यांनी महत्त्वाचं केलेलं आहे. आणखी गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंचं शिक्षणमध्ये 2 वर्ष त्यांच्या वडिलांनी बंद केलं होतं, कारण शेतीत कोण नव्हतं, ते शेती काम करा असं म्हणाले. त्यानंतर मग सगुणाबाई क्षीरसागरना शिक्षणात महत्त्व होतं, कारण त्या इंग्रजी ऑफिसरांच्या घरी लहान मुलं सांभाळायचं काम करत होत्या आणि त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व होतं. ज्यावेळेला महात्मा फुले हे अतिशय बुद्धिमान होते आणि म्हणून हा आपला ज्योती शिकला पाहिजे, साहेबासारखा मोठा झाला पाहिजे असं त्यांच्या मनात होतं, स्वप्न होतं. आणि म्हणून त्यांनी गफार बेग मुन्शींना भेटून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायला सांगितलं. मग गफार बेग मुन्शी त्यांच्या घरी आले. गोविंदराव म्हणजे त्यांच्या वडिलांना सांगितलं की ह्याचं शिक्षण चुकवू नका, ह्याला शाळेत घाला, काय अडचण आली तर आम्ही आहोत. आणि म्हणून मग त्यांनी गोविंदरावांनी परत त्यांना शाळेत घातलं आणि मग ते शिकले. आणि शिकले म्हणून ते क्रांती करू शकले. म्हणजे सगुणाबाई क्षीरसागर यांचं जे कार्य आहे हे अशा प्रकारे फार महान आहे. अच्छा. थँक्यू सो मच सर. तुमच्याकडून आम्हाला बरीच माहिती मिळाली की इतिहासामध्ये ज्या काही अशा व्यक्तिरेखा आहेत की त्या अजूनही समोर आलेल्या नाही आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही लिखाण केलं त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार मानावेसे वाटतात. तर चर्चा ठीक या चॅनलमध्ये आपण आज ही माहितीसुद्धा घेतली. तर अशीच आणखीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.